नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 14 मार्च 2024 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। बचत म्हणजे सन्मानाने जगण्याचा मार्ग। आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। नेहमीप्रमाणे मंगळवारी शहरात दूध विकायला आलेल्या एका दूध विक्रेत्यावर चाकूने हल्ला करून 4000 हिसकावून आरोपी पसार झाले। ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री अमरावती रेल्वे स्टेशन समोर घडली। या प्रकरणात आता पोलीस आरोपीचा शोध घेत आहे। गेल्या मंगळवारी रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान अमरावती रेल्वे स्टेशन चौकात दुचाकीवरून आलेल्या एका दूध विक्रेत्याला मध्यरात्री अडवून त्याच्याकडील 4000 रुपयांची रोकड हिसकाविली। आरोपीने चाकूने वार करून त्याला रक्तबंबाळ करून पसार झाले। या हल्ल्यात दूध विक्रेता सर्वेश राजेंद्र काळभोर राहणार वडगाव माहुरे हा गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने इरविंद रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। सर्वेश नेहमीप्रमाणे गावातून दूध विकायला जात असल्याचे सांगण्यात येत आहे। अशा स्थितीत मंगळवारी रात्री 9:30 वाजेच्या सुमारास ते अमरावती येथे दूध विक्री करून परतत असताना अचानक 4 ते 5 जणांनी त्यांना रेल्वे स्टेशन चौकात अडवून धमकावून चाकूने हल्ला करून सर्वेश यांच्याकडील 4000 रुपये जबरदस्तीने हिसकाविले आणि पळून गेले। घटनेची माहिती कोतवाली पोलिसांना मिळताच सिटी कोतवाली पोलीस तात्काळ दाखल झाले। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे। जखमी सर्वेश काळभोर यांची अमरावती शिवसेना जिल्हा प्रमुख अरुण पडोळे यांनी भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली आहे। सध्या आरोपी विरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी गुन्हे दाखल करून आरोपीच्या शोधात पोलीस लागले आहे। शहर कोतवालीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मालवीय चौकातील कृष्णा मोबाईल नामक दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला। मालक कमलेश चमनलाल चंदवानी गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप वाकलेल्या अवस्थेत आढळून आले। चोरीचा संशय आल्याने चंदवानी यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून त्यांच्या हातात रॉड दिसतो आहे, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती आहे। मालवीय चौकातील कृष्णा मोबाईलचं दुकान फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न चोरट्यांनी केला। मालक कमलेश चमनलाल चंदवानी गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानाचे कुलूप वाकलेल्या अवस्थेत आढळून आले। चोरीचा संशय आल्याने चंदवानी यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठले। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून त्यांच्या हातात रॉड दिसतो आहे। पोलिसांनी सुजान मालकांची तक्रार लिहून घेतली, मात्र अद्यापपर्यंत गुन्हा दाखल केले नसल्याचे स्पष्ट केले। मेरा नाम कमलेश है, कमलेश चंदवानी। मैं सुबह आया था शॉप पे, मेरी मोबाइल की शॉप है कृष्णा मोबाइल। तो सुबह मैं आया था तो एक लॉक तोड़ने की कोशिश किया था किसी ने भी। तो फिर मैंने बाजू के शॉप पे चेक किया, कैमरा चेक किया उनका, तो वहाँ पे एक चोर मेरे को दिखा जाते हुए वहाँ से। वो कैमरा टर्न कर रहा था और मेरा शटर पे थोड़ा मतलब ताला तो ख़राब किया होता मेरा शटर का। तो मैं थाने में गया था और मेरी कंप्लेंट नहीं लिया उन्होंने। एक रफ पेपर पे मेरा नाम लिखा, दुकान का नाम लिखा। उन्होंने बोला हम पेट्रोल पका लेंगे, और मेरी ऐसी मांग है कि मेरी दुकान कोतवाली के आजू बाजू में ही है, 100 मीटर की। तो मेरी मतलब मांग है कि थोड़ी पेट्रोलियम बढ़ाए और थोड़ा ख्याल करें। क्या पेट्रोलिंग वाढविण्यात येणार असल्याचे दुकान मालकला सांगून परत केल्याचे सांगण्यात येत आहे। अज्ञात चोरटा कोण यांच्या तपासात आता सिटी कोतवाली डीबी पोलीस लागले आहे। सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास कामाला सुरुवात करण्यात आली।
शहरात ठिकठिकाणी रेतीचे ठिय्या आढळून येत आहे, तर सकाळी मध्यरात्रीच अनेक ओव्हरलोड वाळूचे ट्रक शहरात आगमन होत आहे. अमरावतीत रेती घाट बंद असताना एवढा साठा जमा कसा होत आहे? याला रॉयल्टी आहे का? कोणाच्या साठेलोटेवरून शहरात रेती ठिय्ये तयार झाले आहे, असा प्रश्न अमरावती तहसीलदार विजय लोखंडे यांना विचारला असता त्यांनी एका वर्षात अवैध रेती कारवाईची माहिती स्पष्ट केली. 3 पथक तयार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. मग 3 पथक असताना सुद्धा शहरात अनेक ठिकाणी रेतीचे डेपो कसे तयार झाले? कोणत्या अधिकाऱ्यांचे रेती व्यावसायिक ट्रक मालक सोबत साठेलोटे तर नाही ना, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. अमरावती जिल्ह्यातील रेती घाट बंद असतानाही बाहेर राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून अनेक वाळूचे ट्रक दाखल होत आहे. अनेक परिसरातील मोकळ्या जागेत वाळूचे साठे जमा झाल्याचे दिसून येत आहे. यावर अमरावती तहसीलदार तसेच दंड अधिकारी विजय लोखंडे यांना विचारले. त्यांनी एका वर्षात पथकाने अवैध रेती कारवाईचा पाढाच स्पष्ट केला. जिल्हाधिकारीसह उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनात 3 पथक तयार केले आहे. अवैध रेती ट्रक अवैध रेती साठे असले तर कारवाई केल्या जाते, अशी प्रतिक्रिया स्पष्ट केली. एका वर्षात 3ही पथकाने 1 कोटींचा दंड वसूल केल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे. अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रेती आलेली आहे. अनेक ठिकाणी ठिय्या सुद्धा रेतीचे साठे दिसत आहे. काय नोंद आहे, किती प्रमाणात आलेली रेतीच? जी काही अमरावती शहरामध्ये गौण खनिजाची वाहतूक आहे त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी व माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनानुसार 3 पथक तहसील कार्यालयातले तयार करण्यात आलेले आहे. त्यांच्यामार्फत सदर वाहनांची वारंवार तपासणी होते आणि तसेच जे काही अवैध वाहतूक आहे, अवैध वाहतुकीच्या संदर्भात जे काही वाहतूक करताना वाहन आढळून येतात त्यांच्यावर जप्तीची कार्यवाही या पथकामार्फत केली जाते आणि ज्या ठिकाणी असे अवैध साठे आढळतात त्यांची सुद्धा माहिती या पथकाकडून ते संबंधित ठिकाणी जाऊन त्यांना विचारपूस करतात. त्यांच्याकडे पावतीची मागणी करतात, जेणेकरून त्यांच्याकडे जर पावती नसेल तर तो साठा ते जप्त करून तशा प्रकारची जी माहिती आहे ती या तहसील कार्यालयात देतात व इथून आम्ही त्यांना नोटीस काढतो की तुम्ही या संदर्भात तुमची जी काही आहे, जी कागदपत्र तुमच्याकडे आहे ते या कार्यालयात सादर करा आणि त्या अनुषंगानं पुढील कार्यवाही आम्ही या ठिकाणी करत असतो. तर आता या अनुषंगानं आतापर्यंत आम्ही जवळपास या वर्षामध्ये 65 वाहनांवर अवैध वाहनांवर कार्यवाही केलेली आहे आणि त्या अनुषंगानं त्यांच्याकडून 1 कोटीच्या जवळपास दंड देखील यावर्षी वसूल करण्यात आलेला आहे. तर आपल्या अमरावती शहरातील व आजूबाजूचे जे नागरिक आहेत त्यांना याद्वारे अशी सूचना आहे की त्यांनी गौण खनिज रेती असो मुरुम असो हे खरेदी करताना संबंधित जे काही ठेकेदार असतील, वाहतूक करणारे व्यावसायिक असतील यांच्याकडून रीतसर त्यांच्याकडे पास असल्याशिवाय त्यांच्याकडून खरेदी करण्यात येऊ नये. अन्यथा याचा भुर्दंड संबंधित जे घेणारे आहेत, गौण खनिज विकत घेणारे त्यांना पडू शकतो. यामुळे आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी सर्व अमरावतीमधील सर्व जे व्यावसायिक असतील, घर बांधणारे असतील, त्या सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी जे काही आमचं सूचना आहे त्या सूचनांचं त्यांनी पालन करावे, जेणेकरून अवैध गौण खनिज वाहतुकीस व साठ्यास आळा बसेल. रेतीची घाट बंद आहे. रॉयल्टी प्रमाणात काही काढल्यास आपली परवानगी असेल किंवा आपली नोंद असेल अशी काही माहिती सांगाल का? आपण समजा रेतीची घाट बंद आहे, मोठ्या प्रमाणात रेतीचे ट्रक अमरावती शहरात येत आहेत, ठिकाणी ठिय्ये सुद्धा रेती दिसून येत आहेत. कारवाई असे ठोस कारवाई दिसून येत नाही. आता जी माहिती आपण सुरुवातीला म्हटलं की या संदर्भात अमरावतीमध्ये जी वाहतूक आहे, रॉयल्टी पासेस जे काही आहे, शासनानं डेपो तयार केलेले आहे. अमरावती तालुक्यामध्ये रेती नसल्यामुळे बाहेरच्या तालुक्यामधून व जिल्ह्यामधून जी रेती येते त्याचीच आम्हाला तपासणी करावी लागते. त्यामुळे या अनुषंगानं जी काही रेती येते त्याची तपासणी आमच्या पथकामार्फत चालते. तर उर्वरित जे काही आहे आमच्या तालुक्यामध्ये रेती नसल्यामुळे याबाबत सविस्तरपणे आम्हाला त्याबद्दल सांगता येणार नाही. भातकुलीमध्ये रेती उपसा होत आहे, ट्रक बाहेर निघत आहे, वाळूच्या रेतीची ठिय्या आणखी अनेक ठिकाणी दिसत आहे.
आता जे अमरावती तालुका सोडून इतर तालुक्यात जे काही गौण खनिजाचं उत्खनन वाहतूक होत असेल त्या संदर्भात मला माहिती नाही, परंतु आमच्या तालुक्यामध्ये रेती संदर्भात रेती आमच्या तालुक्यामध्ये रेती उत्खननाचं प्रमाण नसल्यामुळे त्याविषयी मला सांगता येणार नाही. आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रेतीचे असे मोठे ठिय्ये असे आढळून येत आहे. मोठे ट्रक आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा एंट्री करीत आहेत. हो आहे, बरोबर आहे. आपल्या प्रमाणित आहेत काय असं काही आपण ठोस नाही, आता त्या अनुषंगानं पथक तयार केलेले आहे. ते पथक त्यांची तपासणी करतात, वाहनांची तपासणी करतात आणि जे काही ठिय्ये आहे त्यांची तपासणी करतात. मग आता सुद्धा अनेक ठिकाणी अनेक रेतीचे साठे कसे तयार झाले, ते साठे वैध आहे की अवैध याची आपल्या पथकाने शोध मोहीम तपासणी राबवली का? अनेक रेतीचे ट्रक पहाटेसह मध्यरात्री शहरात दाखल होत आहे. त्याची तपासणी मोहीम राबविण्यात तुमच्या पथकाला का विसर पडत आहे? कदाचित रेती व्यावसायिक रेती वाहन मालकासोबत कोणाचे साठे लोटे तर नाही ना, अशी चर्चा आता होताना दिसून येत आहे. चूल व मूल इतकंच मर्यादित क्षेत्र महिलांचं राहिलेलं नसून त्या संसाराला हातभार लावू लागले आहेत. शहरातील महिला बचत गटांसाठी अमरावती महानगरपालिकेच्या वतीने 3 दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं. दीनदयाळ अंत्योदय योजना व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत झालेल्या या प्रशिक्षणाच्या मोठ्या संख्येने महिला बचत गटांनी लाभ घेतला. अमरावती शहर महानगरपालिका अमरावतीच्या वतीने दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांच्या माध्यमातून शहरातील महिला बचत गटासाठी उद्योजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत 3 दिवसीय उद्योजकता विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती महापालिकेचे आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. सदर प्रशिक्षणासाठी बचत गटातील महिलांनी सहभाग घेतला. मध्य झोन क्रमांक 2 राजापेठ येथे अमरावती महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी यावेळी सहाय्यक आयुक्त LM विशेष कार्यकारी अधिकारी PU वानखेडे, सहाय्यक प्रकल्प संचालक तथा व्यवस्थापक वंदना गुल्हाने, व्यवस्थापक भूषण बाडे, समूह संघटक, बचत गटातील महिला, मनपा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपजीविका अभियानाच्या DNULMच्या वतीने प्रशस्तीपत्र वाटपचे आयोजन महानगरपालिका आयुक्त देविदास पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कोणत्या महाराजांचा? पतंजली वितंजली फार पाठ करत होता. मग तुमच्या सगळ्याच्या प्रोडक्शनचं नाव आंबाई का नसावं किंवा आंबा एक का नसावं तुमचा ब्रँड? आंबा एक विराच्या दोघांच्या नावानं आंबा एक जर म्हटलं तर आंबा एक विरा होऊन गेला. आंबा एक ब्रँड तयार करा, त्याला लेबल कसं तयार करतात शिकवतील, पॅकेजिंग कसं करायचं शिकवतील आणि विक्री कुठं करायचं आहे याच्यासाठी जी योजना मी तयार केलेली आहे. मी एखाद्या वर्षात आपल्या शेजारी आहे ना समोरची जिथं साठेंचा पुतळा आहे त्याच्या बाजूची जागा कंटेनर, साफसफाईच्या कंटेनरच्या ठिकाणी एक तुमचा बचत गट मॉल तयार होणार आहे. पण हे टाळ्या तेव्हा दिसतील जेव्हा ब्रँड तयार होईल, लेबल तयार होईल, पॅकेजिंग तयार होईल. जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत नुसता मॉल बांधून मी काहीच करू शकणार नाही. सगळा ब्रँड तयार झाला पाहिजे, लेबलिंग तयार झाली पाहिजे, पॅकेजिंग तयार झाली पाहिजे आणि त्याच्यासोबत तुमची क्वालिटी असली पाहिजे. त्या 2-4 गोष्टी जर शिकलात तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी चांगला बचत गट मॉल तयार होईल. इकडे तिकडे डीमार्ट नावाचे मॉल आहेत ना, तसा तुमचा मॉल तयार होईल. तुमचेच लेकरं जे काही 5वी 7वी 8वी शिकलेले आहेत ते तिथं लेबर म्हणून काम करतील. जे कोणी 10वी 12वी फर्स्ट इयर शिकलेले पोरं आहेत ते कारकून म्हणून काम करतील. जे कोणी MBA शिकलेला असेल किंवा BCom झालेला असेल किंवा BA झालेला असेल ते मॅनेजर म्हणून तिथं काम करतील. आणि तुम्ही घरी बसल्या बसल्या ते प्रॉडक्ट तयार करताल. काही जण प्रॉडक्ट तयार करतील, काही जण पॅकेजिंग करतील, काही जण लेबलिंग करतील, काही जण मार्केटिंग करतील.
लोकसभा निवडणूक 2024 करिता आता भाजपाने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली असून यात विदर्भातील 10 पैकी 4 उमेदवारांना पुन्हा संधी मिळाली आहे. मात्र विदर्भातून अमरावती लोकसभेची जागा अद्याप भाजप पक्षाने घोषित केली नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपाने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील 20 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात विदर्भातील 10 पैकी 4 जागेवर भाजपचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार, वर्ध्यातून रामदास तडस यांना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. महाराष्ट्रातून लोकसभेसाठी कोणते 20 उमेदवार रिंगणात आहेत ते बघूया. चंद्रपूर येथून सुधीर मुनगंटीवार, रावेर येथून रक्षा खडसे, जालना रावसाहेब दानवे, बीड पंकजा मुंडे, पुणे मुरलीधर मोहोळ, सांगली संजय काका पाटील, माढा रणजित निंबाळकर, धुळे सुभाष भामरे, उत्तर मुंबई पियुष गोयल, उत्तर पूर्व मिहीर कोटेचा, नांदेड प्रतापराव चिखलीकर, अहमदनगर सुजय विखे पाटील, लातूर सुधाकर शृंगारे, जळगाव स्मिता वाहग, दिंडोरी भारती पवार, भिवंडी कपिल पाटील, वर्धा रामदास तडस, नागपूर नितीन गडकरी, अकोला अनुप धोत्रे, नंदुरबार डॉक्टर हिना गावित असे भाजपचे लोकसभा उमेदवार घोषित करण्यात आले असून यात अद्याप अमरावतीचा उमेदवार घोषित केला नाही. हे विशेष. वन विभागातील शासकीय सेवकांविरुद्ध होत असलेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी बहुजनाय वन विभाग अधिकारी कर्मचारी संघटना नव्याने स्थापन करण्यात आली आहे. संघटनेचा अजेंडा तयार करण्यात आला असून कार्यकारिणी गठीत करण्यात आली आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. मी राजेंद्र गांधरे, प्रदेश अध्यक्ष बहुजनाय वन विभाग अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य. आम्ही आपल्या महाराष्ट्र राज्याची जी ओबीसी महासभा अध्यक्ष आहेत प्रवीणजी गाढवे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक संघटना तयार केलेली आहे. या सगळ्याचं धोरण असं, याचं कर्तव्य असं आहे, याचं कारण असं होतं की वन विभागामध्ये संघटना आहेत त्या निस्तनाभूत झालेल्या आहेत. म्हणून संघटनेचं पूर्ण ध्येय धोरण आणि पूर्ण आखून ही नवीन संघटना आम्ही उद्या सांगितली आहे. ह्या वन विभागातील जे कर्मचारी आहेत त्यांच्यावर जे अत्याचार होत आहेत, अन्याय होतात, त्यांच्या अडीअडचणी कोणी जाणून घ्यायला कोणी तयार नाही. त्या अधिकारी आणि कोणी कामामध्ये तणतणाव वाढत आहेत. वनाच्या संरक्षणाकडे आणि संवर्धनाकडे दुर्लक्ष होत आहे. हे वनाचं संरक्षण चांगलं व्हावं, संवर्धन करता यावं, यातून त्यांना वाटचाल करता यावी, त्यांना पुढाकार घेता यावा म्हणून वन कर्मचारी अधिकारी यांच्यामध्ये ताणतणाव दूर होईल या दृष्टिकोनातून आम्ही हा अन्याय सहन करणार नाही या दृष्टीने संघटना तयार आम्ही करण्यात आलेली आहे. तसेच आमच्या वन विभागामध्ये जे अधिकारी वर्ग आहेत ते भावसेवा दर्जाचे अधिकारी आहेत ते बदला करताना धोरण राबवलं जात नाही. ते धोरण राबवताना शासनाच्या धोरणाचं अवलंबन केलं जात नाही. ते धोरण चांगल्या पद्धतीनं करता यावं, शासनाची पायमल्ली होणार नाही, कोणत्याही नियमाची पायमल्ली होणार नाही, याच्यात दुर्लक्ष होणार नाही, हीच आमची या संघटनेची भूमिका आहे. आणि होते आहे आणि हे वृक्षतोड होत असताना शासनाचं किंवा प्रशासनाचं दुर्लक्ष होते का आणि याकडे तुम्ही सिटी न्यूजच्या प्रेक्षकांना काय सांगा? हां, तर आम्ही हे सांगितलं आहे की बा जे वृक्षतोड आहे त्या थांबवल्या गेली पाहिजे. याच्याकरता जो कर्मचारी आणि अधिकारी ताणतणाव आहे याच्यातून मुळात दृष्टिकोन तोच, हा ताणतणाव कमी झाल्याशिवाय हे जे ज्याच्यावर जे जबाबदारी दिली आहे ते जबाबदारी कमी पडल्याशिवाय ते वृक्षतोड थांबवल्या जाणार नाही. वृक्षतोड काही दुर्लक्ष होत आहे त्याचं कारण आमचं तेच आहे. नाकाबंदी करणे, पूर्ण गस्ती करणे, पेट्रोलिंग करणे हा आमचं त्याच्यामध्ये ध्येय तेच आहे. ठीक है सर, थैंक यू सर. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, न देखभाल की जरूरत, न जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. त्यांना आवडणाऱ्या क्रिकेट शौकीनांसाठी दसरा मैदान येथे क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलंय. छावा मित्र मंडळ तर्फे आयोजित या सामन्यात शहरी व ग्रामीण संघ सहभागी झालेत. श्री शक्ती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शुभारंभाला मान्यवर उपस्थित होते.
छावा मित्र मंडळातर्फे दसरा मैदान येथे क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले. छावा मित्र मंडळातर्फे आयोजित या सामन्यात शहरी व ग्रामीण संघ सहभागी झालेत. श्री शक्ती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शुभारंभाला आयोजक गणेश गवई, झोपडपट्टी शहराध्यक्ष जितू भुजबळ, अध्यक्ष सौरभ स्वर्गे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दसरा मैदान येथील सामन्यात शहरी व ग्रामीण संघ सहभागी झालेत. 21,500, 15,500 व 11,500 याप्रमाणे अनुक्रमे विजेत्यांना बक्षीस देण्यात येत आहे. काली माता के आशीर्वाद से, माता जी की मेहरबानी से आज हम लोग हनुमान जी महाराज संकट मोचन का दरबार है, उस दरबार के पास में दशहरा मैदान है. शिलांगन जो अपन बोलते शिलांगन मैदान, शिलांगन रोड शिलांगन मैदान, जो अपनी महाकाली माता अमरावती शहर की अम्बा नगरी अम्बा माता एकवीरा माता, इनकी कृपा मेहरबानी से आज हमारे छाया मित्र मंडल दशहरा मैदान, छाया मित्र मंडल, इन लोगों ने आज प्लास्टिक बॉल की टूर्नामेंट इन लोगों ने लिए, इनकी मित्र मंडल ने. तो आज हम लोगों को इन्होंने आमंत्रण किए है और ये सब मेरे परिवार के लोग हैं, बच्चे मेरे सब, ये मेरे अभी के मेहमान नहीं है, ये मेरे घर के लोग हैं, परिवार के लोग हैं. अभी कुछ समय पहले शिवाजी महाराज के पूजन हो चुका है हमारे हस्ते और सभी मित्र मंडल के हस्ते, और हमारे साथ में जो कुणाल भाई गुप्ता ये भी साथ में है, हमारे मित्र मंडल परिवार के भी लोग सब साथ में हैं. अभी कुछ ही क्षण में यहाँ पे टूर्नामेंट चालू होंगी प्लास्टिक बॉलिंग की. इस टूर्नामेंट में बलगांव, बंडेरा, अमरावती शहर, चांदूर रेलवे, कई प्रकार के हमारे सभी मित्र मंडल के परिवार वाले लोग आए हैं बॉलिंग करने के लिए, प्लास्टिक बॉलिंग के टूर्नामेंट के लिए. मैं इनको भी महाकाली माता शक्तिपीठ प्रतिष्ठान श्री राष्ट्रीय राम सेना की ओर से मैं इनको हार्दिक अभिनंदन करता हूं सभी को. और मेन हमारे जिनने टूर्नामेंट लिए हमारे सभी बच्चे पदाधिकारी छाया मित्र मंडल वाले, इनका भी मैं हार्दिक शुभेच्छा करता हूं. और विशेष में हमारे चंदू भाऊ सुजोतिया जो है सिटी न्यूज़ के अमरावती शहर के पूरी इधर के बॉस, इनका भी मैं बहुत छाया मित्र मंडल की ओर से महाकाली माता मंदिर शक्तिपीठ प्रतिष्ठान की ओर से श्री राष्ट्रीय राम सेना अमरावती शहर की ओर से मैं इनको भी हार्दिक अभिनंदन करता हूं. और माता का आशीर्वाद से मुझे ये मालूम है आज इन्होंने 3 बख्शिश का प्रोग्राम रखा हुआ है. जो भी जिसके तकदीर में है वो इस अमरावती अम्बा नगरी छाया मित्र मंडल की तरफ से ये लोग बख्शिश लेके जाएंगे बच्चे. पहला बख्शिश 21,500, सेकंड है 15,500, सेकंड 15,500, तीसरा 11,500 ये बख्शिश का वितरण होने वाला है. और मुझे विश्वास है जिसकी भी तकदीर में आज यहाँ की लक्ष्मी जो ले जा रहे हैं और नई भी जो लेके जाएंगे उनको भी आशीर्वाद है माँ का, क्योंकि माँ सबकी होती है. ये तो एक अपने को परिपाटी चल रही है कि टूर्नामेंट होना चाहिए, ये होना चाहिए, कुछ प्रगति होना चाहिए हमारे छाया मित्र मंडल वालों की करके हमने ये सब आयोजन रखे हैं बख्शिश का. बस मैं यहाँ पे मेरे 2 शब्द तो विराम करता हूँ और गौ माता का जयकारा करके और महाकाली माता का जयकारा करके मैं विराम करता हूँ. बोलो महाकाली माता की जय. हर हर जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी. बोलो महाकाली माता की जय. महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 5 मे रोजी होणारी ही स्पर्धा परीक्षा तथागत टीव्ही चॅनलच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. तक्षशिला महाविद्यालयात होणाऱ्या या परीक्षेची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. सामग्री उपलब्ध करून देता येईल आणि विद्यार्थ्यांपर्यंत, तरुणांपर्यंत, प्रौढांपर्यंत, महिलांपर्यंत आणि युवक वर्गांपर्यंत हा विचार आपल्याला नेता येईल, त्या दृष्टिकोनातून याचं आयोजन केलं आहे. ही परीक्षा कनेक्टिविटी कुछ भी नहीं है, इसलिए भी वो थोड़ा दुर्लक्षित रहता है. और दूसरी बात ये कि वो पूरे बहुत ज़्यादा रश के जगह है, वो
पब्लिक ज़्यादा जान नहीं सकती। क्योंकि आप दोनों लोगों ने जो अच्छा मुद्दा निकाला है, आप लोग उस बारे में कुछ लीड करते हैं तो हम आपके साथ में हैं। लगने वाला जो भी खर्चा है, आपने बोर्ड का बोला और कुछ भी बोला, उसके लिए मैं जिम्मेदारी लेता हूँ। खर्चे के लिए जितना भी खर्चा लगे, 1 लाख लगे, 50 लाख, 10,000, 20,000, 2 लाख, कोई प्रॉब्लम नहीं। अपन खर्चा करने के लिए तैयार है। आप लीड करो, हम आपके साथ में हैं। ठीक है। 1 रुपयाची भाकर घ्यावी, कारण भाकर हे जीवन जगण्यासाठी मदत करतो आणि पुस्तक हे कसं जीवन जगलं पाहिजे हे मदत करतो, यासाठी मदत करतो। म्हणून या तथागत टीव्ही चॅनलनं हा फार एक म्हणजे याच्या आधी आम्ही अशा उपक्रमासाठी सगळ्या पत्रकारांनी या कार्याला सहकार्य करावं। आम्ही आपल्या पत्रकारांमधून याचा प्रचार आणि प्रसार कसा करता येईल या हेतूने या परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला विनंती करतो। जय भीम, जय भारत, जय बुद्ध। ते भरभराट कसं येईल त्यासाठी आपण हा शुल्क त्या ठिकाणी आकारलेला। मागच्या वर्षी आपण 50,000 रुपये पहिलं बक्षीस दिलं, तुम्ही पत्रकार परिषदेला होता। दुसरं 25,000 दिलं, त्याचं प्रोत्साहन देतो आहे। पण किती जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी ना आपण कोणत्याही रूपात कामी पडलो पाहिजे। जर तो एखादा विद्यार्थी गरीब असेल, त्याला जर 50,000 रुपयाचं बक्षीस लागलं, तो त्याच्या आज त्याच्या जीवनात कामी पडेल ते पैसे। मागच्या वेळेस भातकुली तालुक्यातला तर पोरानं बक्षीस नेलं, त्याने सांगितलं की मी 40,000चे साहेब पुस्तक घेतले, तुमचं अभिनंदन। म्हणजे असं आम्हाला त्याच्यापासून उपयोग झाला। 200 रुपये घेणं म्हणजे फार मोठं हे नाही, परंतु जर आम्ही तसं मुक्त ठेवलं त्याला किंमत येत नाही। विषय आम्ही जर असं वाटप केला आजाव समाजावर दरबार, तर त्याला किंमत येत नाही। शुल्क काहीतरी असावं आणि ते शुल्क असावं आणि त्या शुल्काचा उपयोग आम्ही आमच्या चॅनलला करतो। तथागत टीव्ही चॅनलच्या भरभराटीसाठी मैं बरखा बच्चे टीवी चैनल की सदस्य महात्मा बाबा साहब अम्बेडकर इनके उपलक्ष्य में और ज्योतिबा फुले उनके उपलक्ष्य में हम लोग परीक्षा लेने वाले हैं तक्षशिला कॉलेज में। तक्षशिला कॉलेज में हम लोग लेने वाले हैं हर साल। इस साल भी हमने परीक्षा का आयोजन किया है और हमको हर साल प्रतिशत अच्छा मिलता है और हम 200 रुपये उसकी फी रखी है। तो आपसे जनता से निवेदन है कि आप जल्द यानी कि आप लोग भी इस परीक्षा का लाभ लें, क्योंकि बाबा साहब अम्बेडकर की किसी को माहिती ज़्यादा से ज़्यादा नहीं है, उसकी माहिती होना चाहिए। क्योंकि लोगों ने अलमारी में उस पुस्तिका को रख दिया है और उसे हम बाहर निकालना चाहते हैं और जनता के इसमें लाना चाहते हैं कि उनके बारे में जानकारी ले आए कि हाँ सभी लोगों को इसकी जानकारी नहीं है। गोरगरीब व गरजूंची आरोग्य तपासणी व्हावी तसंच स्वतःच्या आईवडिलांना स्मृतिदिनी अभिवादन घडावं या उद्देशाने बेलोरा येथे आरोग्य तपासणी शिबिर आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकारात करण्यात आलं। प्रहार जनशक्ती पक्ष, जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या वतीने आयोजित या शिबिराचा 1070 गरजूंनी लाभ घेतला। तसंच रक्तदात्यांनी रक्तदान करून श्रद्धांजली वाहिली। या शिबिरात नेत्र तपासणी करून गरजूंना मोफत चष्मे वाटप करण्यात आलं। आमदार बच्चू कडू यांचे वडील स्वर्गीय बाबारावजी कडू व आई स्वर्गीय इंदिरा आई कडू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोफत महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं। यामध्ये रक्तदान शिबिरासह चष्मे वाटपही करण्यात आलं। बेलोरा येथे झालेल्या या शिबिरामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष, जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर व शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांचा सहभाग होता। यांच्या माध्यमातून हे शिबिर आयोजित करण्यात आलं। या महाशिबिरामध्ये 1670 नागरिकांनी कॅम्प तपासणीचा लाभ घेतला। तसंच पुढील मोफत उपचारांकरता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 180 पेशंटना रेफर करण्यात आलं। गोरगरिबांच्या परिवाराला आधार उपलब्ध व्हावा या हेतूने आमदार बच्चू कडू यांच्या वतीनं नेहमीच या प्रकारे आयोजन करण्यात येतं। बाबाराव कडू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज बेलोरा ग्राम येथे त्या जीवन आधार सामाजिक संस्था व शालिनीताई मेघे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने व ग्रामपंचायत बेलोरा व सर्व गावकरी मंडळी बेलोरा यांच्या संयुक्त विद्यमाने या महाआरोग्याचं शिबिर आयोजित केलेलं होतं। भैयासाहेबाचं 2 दिवसा या गावचे कर्तव्यदक्ष सरपंच भैयासाहेब कडू
त्यांचा 2 दिवस आधी फोन आला की आईचा स्मृती बाबाचा स्मृती दिवस आहे, मग त्या दिवशी आपल्याला काहीतरी कार्यक्रम ठेवायचा आहे. तर मग लगेच ज्या बेलोऱ्याने या महाराष्ट्राला बच्चू कडू नावाचा आरोग्यसेवक दिला, मग त्यानिमित्त आईच्या व बाबाच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही ह्या महाआरोग्य शिबिराचं या बेलोरा ग्राममध्ये या दोघांच्या स्मृतीप्रित्यर्थ शिबिराचं आयोजन केलं. त्यामध्ये विविध निदान करून त्याचे ऑपरेशन सर्व फ्रीमध्ये या महाआरोग्य शिबिराचं या चांदूरबाजार अचलपूर क्षेत्रात नियोजन चालू आहे. तो महाराष्ट्रात आरोग्य सेवासाठी या आईवडिलाचा सुपुत्र आज या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. भैयासाहेब कडू असो वा सर्व यांच्या सर्वांच्या सहकार्याने हा विशिष्ट कार्यक्रम व त्यामी याचं तिथं पण सुद्धा त्या लोककडूची संकल्पनाच आहे तर आगळं वेगळं समाजोपयोगी कार्यक्रम करत राहे. त्यांचे मोठे बंधू ही व त्यांचे सर्व सहभागातून असे विविध कार्यक्रम पार पाडत असते. मी जीवनाधार सामाजिक संस्था व शालीनते योग्य शिबिराला उत्तुंग असा प्रतिसाद, म्हणजे जवळजवळ एवढ्या कमी तपासणी झाली आतापर्यंत 1.5 वाजला आणि जवळजवळ 110 ते 120 पेशंट 60 ते 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले. म्हणजे हा त्रिवेणी संगम येत नाही सहजासहज. गावातील नागरिक व प्रहारसेवक यांनी 91 बाटल्या रक्तदान करून स्मृतिदिनी श्रद्धांजली वाहिली. हे ठरला नव्हता हा कार्यक्रम. पहिले आमचं जो आम्ही मशानभूमीत जे म्हणजे अंत्यविधीची गैरसोय होत आहे पावसाळ्यात, ते आमच्या डोक्यात होतं. ते आम्ही तिथं शेड बांधून अंत्यविधीसाठी सगळी सामग्री जमा करून मोफत देणार आहे. आणि पण काय झालं की प्रहारचा कार्यकर्ता म्हटलं की रुग्णसेवा त्याच्या डोक्यात राहते. लगेच त्याच्याबरोबर हे पण डोक्यात क्लिक झालं की आपल्याला आता रुग्णसेवाचा आपला मेन आपला कार्यक्रम असते. म्हणून आम्ही हे वेळेवर 2 दिवसात नियोजन करून आणि वेळेवर जो नियोजन असून हे 1 नंबरचं आमचं प्रहार कार्यकर्ते आणि गावातील लोकांमुळे आमचं 1 नंबरचं नियोजन करून आम्ही आज यशस्वीरित्या आमचं रोगनिदान शिबिर आणि झालं. यामध्ये कुठल्या कुठल्या आजाराचे शस्त्रक्रिया या ठिकाणी आयोजित करण्यात आले? या ठिकाणी जे काही गावातील छातीचे काही आहे, काही BP, शुगर, नेत्र आणि काही ज्या मणक्याचे हार्टचे जे काही इथून पेशंट आपल्याला शस्त्रक्रियासाठी निघणार आहे या शिबिरातून, त्यांची आम्ही एकदम उत्तम जाणं येण्यास सुद्धा जेवणा खावण्याची सगळ्या त्यांच्या आरोग्याच्या तपासण्या शस्त्रक्रिया करून गाडीनं इथून नेऊन आणि परत गाडीनं इथे येऊन आम्ही त्यांना त्यांच्या घरी सोडून हे आम्ही रुग्णसेवा या कार्यक्रमातून करणार आहोत. नेत्र तपासणी करून शिबिरामध्ये 430 जणांना मोफत चष्म्यांचं वाटप करण्यात आलं. बेलोरा गावामध्ये बच्चू कडू यांच्या आई व बाबांच्या स्मृतिप्रित्यर्थ मोक्षधाम येथील अंत्यविधी टीन सेट बांधून लोकार्पण देखील करण्यात आलं होतं. असे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. तसंच यापूर्वीही असे उपक्रम राबवण्यात आले आहेत. यावेळी सरपंच भैयासाहेब कडू, प्रहार तालुकाध्यक्ष संतोष किटुकले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश देशमुख, संजय देशमुख, जीवन आधारचे संस्थापक अध्यक्ष जीवन जवंजाळ, राजेश वरभे, डॉक्टर अश्विन रडके, प्रशांत देवताळे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश सवळे, पत्रकार सागर सवळे, पत्रकार सुयोग गोरले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भारतात आल्यानंतर ब्रिटिशांनी व्यापार वाढवण्यासाठी दळणवळणाची साधनं निर्माण केली. त्याचपैकी एक म्हणजे अचलपूर येथील झुकझुक गाडी शकुंतला. 1916 मध्ये सुरू झालेल्या शकुंतलामुळे छोटी छोटी गावं जोडली गेली होती. परंतु स्वातंत्र्यानंतर शकुंतलेची दुर्दशा झाली आहे. नेते मंडळींच्या उदासीनतेमुळे 2015 पासून बंद झालेल्या शकुंतलेचा आमचे प्रतिनिधी नितेश किल्लेदार यांचा हा वृत्तांत. अमरावती जिले के अचलपुर में ब्रिटिश कालीन शकुंतला रेल, यह रेल ब्रिटिश सरकार के समय शुरू की गई थी. यह रेल विगत 8 वर्षों से बंद पड़ी है. इस रेल की पटरियों पर कांटे, घास उगने का यह चित्र है. ब्रिटिश कालीन समय में इस रेल से सागवान, कपास आदि फसलों की
यातायात अचलपुर से मूर्तिजापुर की जाती थी। प्रतिदिन अचलपुर से मूर्तिजापुर जाने वाली यह ब्रिटिशकालीन रेल अब तक ब्रिटिश सरकार के अधीन थी, जिसे भारत सरकार ने अब अपने ताबे में लिया है। इस रेल को ब्रॉडगेज कराने के लिए कई सारे सत्याग्रह हुए, कई सारे आंदोलन हुए, फिर भी आज तक यह रेल ब्रॉडगेज नहीं हो पाई। अगर यह रेल ब्रॉडगेज हो जाती है तो अचलपुर के किसानों को, व्यापारियों को, विद्यार्थियों को कई सारी सुविधाएं उपलब्ध हो सकती है। कांग्रेस सरकार की उदासीनता में भी यह रेल मंजूर नहीं हो पाई। इस रेल को शुरू करने के लिए तत्कालीन सांसद अनंत गुड़े ने प्रयास किए थे। उन्होंने रेल बजट में 450 करोड़ रुपए मंजूर कराए थे, जिसमें आधे रकम राज्य सरकार को देनी थी और आधी केंद्र सरकार को देनी थी। परंतु अब तक के यह रेल ब्रॉडगेज नहीं हो पाई। यह रेलवे स्टेशन खंडर बन चुका है। यहाँ की फिनले मिल यह भी पिछले 2 वर्षों से बंद पड़ी है। इस रेल को शुरू करवाने के लिए वर्तमान सांसद नवनीत राणा के प्रयास भी विफल रहे हैं। नवनीत राणा द्वारा हाल ही में रेल बजट में इस रेल को ब्रॉडगेज कराने के लिए प्रश्न उठाया गया। रेल बजट में मंजूरात दिलाई गई, परंतु यह रेल शुरू कब होगी यह बताना मुश्किल है। यह रेल का स्टेशन है परतवाड़ा अचलपुर जुड़वा नगरी के बीच स्टेशन आता है, जहाँ पर टिकट घर है और आरक्षण यहाँ पर सुबह 8 बजे से दोपहर 2 बजे तक पूरे भारतवर्ष में ट्रेन का आरक्षण किया जा सकता है। यहाँ आरक्षण कराने के लिए सुबह से कतारबद्ध लोगों की भीड़ रहती है, जो सुबह से आरक्षण कराने के लिए यहाँ पर आते हैं। शकुंतला रेल ब्रॉडगेज करने के लिए अचलपुर परतवाड़ा रेल बचाओ सत्याग्रह समिति द्वारा भी कई सारे आंदोलन किए गए, परंतु उन्हें भी सफलता नहीं मिल पाई। यह रेल दोबारा शुरू करने की मांग उन्होंने की, परंतु यह रेल अगर ब्रॉडगेज की जाती है तो यह रेल पूरे दिल्ली लाइन को जोड़ी जा सकती है। अचलपुर से 29 किलोमीटर चांदरो बाजार है। चांदरो बाजार को अगर ये लाइन जोड़ी जाती है तो दिल्ली तक सफ़र लोग कर सकते हैं। यहाँ पर देख रहे हैं आप, पूरा आने जाने का ट्रेन का चार्ट लगा है। बुकिंग का समय सुबह 8 बजे शुरू होता है। जब यह रेल चलती थी तब यहाँ पर यह रेल अचलपुर स्टेशन से जाया करती थी। सन 2015 में देखिए आप, ये रेल जो है बंद हो चुकी है। जहाँ पर यह स्टेशन नौबाग स्टेशन, चमक, हुस्ता बुजुर्ग, पत्रोट, अंजनगांव, कापूसतलनी, कोकरडा, लेहगांव, बनोसा, लखपुरी, मूर्तिजापुर ऐसे स्टेशनों से चलती थी, परंतु अभी रेल बंद हो चुकी है और यहाँ पर केवल आरक्षण होता है। सर, ये आरक्षण कितने बजे से कितने बजे तक रहता है? आरक्षण किती वाजता फक्त किती वाजता लिहिलं आहे ते? अच्छा, यहाँ दर्शाया गया है समय, कार्य का समय यहाँ पर दिया गया 8 बजे से दोपहर 14 बजे तक। 14 बोले तो 2 बजे तक। और यहाँ से पूरे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड भी यहाँ स्वीकार किए जाते हैं और यहाँ सब ये सुविधा उपलब्ध है, लेकिन रेल शुरू नहीं है। यह रेल कब शुरू होंगी ये बताना मुश्किल है। बहरहाल यह रेल को शुरू करने के लिए वर्तमान सांसद नवनीत राणा ने मोदी सरकार में प्रयास किए हैं, लेकिन उन प्रयासों को कब सफलता मिलेंगी यह बताना मुश्किल है। यह रेल शुरू करने के लिए कई बड़े नेताओं तक कई बार आंदोलन किए गए, लेकिन यह रेल ब्रॉडगेज होने पर इस क्षेत्र का विकास होने की बात आम नागरिक करते हैं। मैं नितेश किल्लेदार, सिटी न्यूज, परतवाडा। म्हणजे किती दिवसा अगोदर चोरी झालेला आहे? आता 2 दिवस झाले समजा. म्हणजे काय पाणीचं फिल्टरेशन होतं? फिल्टर होता हां, आणि वरचे पत्र घेऊन गेले. पत्रही चोरी झालेले. पत्र चोरी झाले. वरचे काय पूर्ण शेड काढून घेऊन गेले. हे इथं कोणी मग सुरक्षेसाठी लोक नाही आहेत का? नाही, कोणी नाही आहे. रात्री कोणीच नसतं.
अच्छा। अमरावती जिले में अचलपुर में ब्रिटिशकालीन शकुंतला रेल सन 1916 में यह रेल ब्रिटिश सरकार के समय शुरू की गई थी। इस रेल को मुंबई पोर्ट तक कपाल ले जाने के लिए इस्तेमाल में लिया जाता था। आपको बता दें कि सन 1952 में यह रेल की जो है जिसका डीजल इंजन हुआ, उसके बाद यह रेल अचलपुर से मूर्तिजापुर जाती थी और मूर्तिजापुर से यवतमाल पैसेंजर लाइन को जोड़ती थी। करीब 190 किलोमीटर बिछी नैरोगेज रेल की पटरी पर यह रेल 5 डब्बों वाली ट्रेन चला करती थी। एक समय था यह ट्रेन कोयले पे चलती थी, जिसके बाद इसका विकास होकर ये डीजल पे चली। विगत 2015 से यह रेल बंद हो चुकी है। इस रेल को ब्रॉडगेज कराने के लिए तत्कालीन सांसद आनंदराव अड़सूड़ के प्रयास भी विफल रहे। वहीं सांसद नवनीत राणा ने भी बार बार इसके लिए केंद्र सरकार में प्रयास किए, लेकिन केंद्र सरकार के रेल के मंत्री जो है डॉक्टर अश्विन, यह भी इस बारे में किसी प्रकार की जो महत्वपूर्ण भूमिका नहीं निभा पाए। इस रेल को ब्रॉडगेज करने के लिए सत्याग्रह समिति द्वारा कई बार आंदोलन भी किए गए हैं। नागपुर में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की मुलाकात ली गई, मुख्यमंत्री तक यह बात पहुंचाई गई, परंतु यह रेल शुरू नहीं हो पाई। यहाँ के स्थानीय विधायक बच्चू कडू इनके भी इस रेल को शुरू करने के प्रयास रहे, परंतु यह रेल आखिर कब ब्रॉडगेज होंगी इस पर सभी की निगाहें लगी है। यहाँ से चांदोर बाजार केवल 29 किलोमीटर है। नरखेड़ चांदोर बाजार लाइन को ब्रॉडगेज जोड़ा जा सकता है, जबकि यहाँ से मूर्तिजापुर तक के जंक्शन पर यह लाइन जोड़ी जा सकती है। लेकिन जनप्रतिनिधियों के अभाव के कारण जनप्रतिनिधियों के प्रयास कहीं ना कहीं विफल हो रहे हैं। वहीं पर लोकसभा के चुनाव मुंह पर है और लोकसभा चुनाव के मुंह पर अचलपुर की फिनले मिल यह अब तक ब्रॉडगेज नहीं पाई। यह महत्वपूर्ण मुद्दा है। अचलपुर की रेल बंद है, अचलपुर का फिनले मिल बंद है। आखिर इतने बड़े मुद्दे अगर ये सुलझा नहीं पाए तो क्या करेंगे हमारे आने वाले सांसद, यह सवाल जनता पूछ रही है। मैं कैमरामैन मोनी के साथ हितेश किल्लेदार, सिटी न्यूज, अचलपुर। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।